आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पिळा पिळा एक वेळेस ती लोखंड तुटेल पण ती आई नाही. ती गेली त्या मंजूला आणायला. धाकच नाही राहिला तुझा. ह्या माया लेकी मला लई हलक्यात घ्यायला लागल्या त्या. पर त्यासनी कुठं ठाव आहे. ही रत्ना काटे कसा काट्यानं काटा काटते ती. मी बी बघतेच ती मंजीला कशी घरात घेऊन येते ती. खबरदार जर आत यायचा प्रयत्न केलास तर काय गे म्हणजे माझ्या डिजाला फसवलंय आणि तरी बी ताट मानाने यायची हिम्मत तरी कशी झाली का तुझी. बघ आता हितनं पुढं तुला या घरात थारा नाही. चल निघित ना. वंस रीत नाही पार पडली तर लोक काय म्हणतील. हा माझ्या लेकीला आत येऊ द्याव. जी काय झालं तर कुणाचाच दोष नाही बघा. मंजू चला. थांब म्हणजे तुला शपथ आहे बघ तुझ्या आईची. एक पाऊल जरी घराच्या दिशेने उचललंस तर ही रत्ना काटे तुझ्या वाटत काटच काट पेरून ठेवाल. एवढं ध्यानात ठेव. काय काय लाज मोडे. तुला वाईट बी लाज वाटली नाही काय त्याचं थोबाड घेऊन यायला. चल चालते हो इथनं. पण तू ग सुनंदे. वंस वंस ऐक तिला येऊ दे आतमध्ये. वंस वंस ऐक माझं. मम्मी तुम्ही एकदम बेस्टच काम केलं बघा. त्या मंजू वहिनीचा अगदी टप्प्यात कार्यक्रम करून बाहेर काढलं. मग या मम्मीचं डोकं कळायला लई टाइम लागल. पण मम्मी साहेब तात्या साहेबांनी विचारल्यावर काय सांगायचं. ए सवय ग तवा बघू की. आता विचार करायला टाइम गावलाय ना तेव्हा ठरवू काहीतरी. हे करे केव्हाच ठरून झालंय माझं. काय ठरलंय मम्मी. तात्या साहेबांनी विचारलं तर सांगू की 5 परतुनीला तिला धाडली म्हणून. आणि जाताना तिनं तमाशी केली का काडी मोड पाहिजे म्हणून. आता तिच्या मर्जी विरुद्ध आम्ही तरी कशी नांदवणार तिला. सगळे कवे कसं डोकं माझं. एकच नंबर. मस्त आहे का आयडिया माझी. इशे का मम्मीवर घेतला डाव. संधी झाली आउट. हिला बाहेर काढली खरी पण आता सोमद्या कामाला मला झुपलं जाईल. मंजू मान खाली घालून समद करायची. स्वप्ने पुन्हा गड्यासारखं राबावं लागतंय बघ तुला. मंजू ए मंजू. माया मंजू कुठे आहे. माया मी काय विचारतोय मंजू कुठे आहे. परत काय घोळ घातलायस का तू. हो चित्तरकार घोळ घालायला काय तुमच्यासारखी रिकामी नाही मी. 5 परतणीला गेली ती. तिची आई आली ती न्यायला. मन मंजू कुठे आहे. मम्मी मम्मी कुठं आहे ती. ती कोण. वाघमारे. ती नाही गेली 5 परतणीला. तिची आई आली ती न्यायला तिला. कर का काय चांगलंच आहे ना. ती जेवढं आपल्यापासून लांब राहील ना तेवढंच चांगलं आहे आपल्या घरासाठी.
कर काय झालं? काय नाही. मी बी आता बघतेच ही कशी घरात येते ती. वंस वंस असं काय करताय तुम्ही? पोरगी लग्नानंतर मी पहिल्यांदा घरला आल्या, तिला घ्या की हो घरात. कशा पैसे वाढवताय तुम्ही? कशाला लोक ती चर्चेला कारण देत आहे? कशाला लोकांनी कारण म्हणत? का ग तुझ्या लेकीने जेव्हा चोरून त्या गुंडा बरोबर लगीन केलं तेव्हा नाही लोकांनी कारण गावलं. अबा काय बी झालं ना तरी मी या पोरगीला घरात नाही माझी नाही घेणार. वंस जी काय झालं ती समजा अचानक झालं बघा. यात मंजूची कायच चूक नाही. नाही ना चूक तर तिला म्हणाव त्या गुंडा बरोबर घटस्फोट घे. बघ म्हणजे तुला जर ह्या घरात पाऊल ठेवायचं असेल सत्याला घटस्फोट दिला तरच तुला या घरात येता येईल एवढं ध्यानात ठेव. बास झालं वंस. माझ्या लेकीला भेटल्याशिवाय मी तिला परत माघारी जाऊ देणार नाही. मी तिला घरात घेणारच. तिच्याच घरात येण्यापासून तुम्ही तिला नाही थांबवू शकत. हे घर तिचं बी आहे हे ध्यानात ठेवा तुम्ही. वंस वंस काय ग पोरगीला बघून लय जोर आलाय ग तुझ्या अंगात. तर मी बी रत्ना काटे हाय. वंस मी बी बघती तुझ्या लेकीला तू कशी घरात घेते असती. रत्ना बघताय काय? कुलूप घ्या इकडं. आते आत्या ग प्लीज सोडायला. वंस जावा की तिथं दाराच्या इथं ठेवलंय. वंस असं काय करताय? मम्मी जाऊ दे की ग येऊ दे की मंजीला घरात. तिच्या तुझ्या होणाऱ्या बायकोला तर तू नाहीच सांभाळू शकलास. आता थोबाड बंद ठेव. वंस आणा इकडं. मंजू आता बघते तू हिला कशी घरात घेते असती. मंजू वंस ऐका. वंस वंस ऐका ना. वंस वंस असं करू नका. वंस वंस पंच हे तिचं बी घर आहे ध्यानात ठेवा. ही घर माझं हाय. आता कशी तिला घरात घेते का नाही तीच बघते. काय ग म्हणजे समजा ठीक आहे ना? सासरी काही नांदवत नाहीत का काय तुला? आता कुणाशी पण चुकून लग्न केल्यावर असंच होणार की, आहे का नाही ग? होय होय बरोबर आहे. मागा आई कशी असते? आता तरी बरी आहे पण माझं जर नाही ऐकलंस तर काय होईल का नाही ती सांगता येत नाही. तुमचं काय तमाशा बघाय म्हणलं की पळतच यायचं आहे की नाही. जावा घरातली कामं बघा जावा. म्हणजे नक्की काय करायचंय मी? तुझं लगीन डीजा बरोबर ठरलं होतं आणि तुझ्या बानं मला तसा शबूत बी दिला होता. तर तुम्ही मायाली तिन्ही बरोबर डाव साधला आणि त्या सत्या बरोबर लग्नाची गाठ बांधली आणि समध्या गावामुहूर मला खोळ्यात काढलं. आत्ते तुला वाटतंय तसं काय बी नाही. खरंच हे लग्न लय घाईत आणि चुकून झाले. चुकून झालंय नव का? मग चूक सुधार. घटस्फोट घे त्या सत्या बरोबर आणि ये आपल्या घरला.
कसला विचार करतेस? काय पिरमात बिरमात पडलीस का काय? तर गुंडाच्या आत्या अगं तुला वाटतंय तसं काहीच नाही. आमचं लग्न खरंच चुकून झालंय ग. हा बघ म्हणजे आता मी लई शांतपणे घेतल्या, पर माझ्या दादाला दिलेला शब्द जर का मोडला तर मग तुझ्या आईचं आणि बहिणीचं असं जी का हाल करील का नाही हे आयुष्यभर ध्यानात ठेवशील. त्याच्यामुळं ह्यो तमाशा आता थांबवायचा का असाच चालू ठेवायचा हे तुझ्या हातात आहे आता. मला आत्ताच्या आत्ता सबूत दे की त्या गुंडा बरोबर घटस्फोट घेशील म्हणून. दे मला सबूत. देते मी शब्द. मी घटस्फोट घेईन. आधी घटस्फोट घ्यायचा आणि मगच ह्या घरात पाय ठेवायचा. आई काळजी करू नका, मी येते लवकरच. मी बरोबर सोय करते स्वतःची. स्वतःची काळजी घे. बरं झालं तुम्ही सत्ता चालत तुमचं पार्सल न्यायला. रीती भातीच्या नावानं का होईना पण ही बॅट घराच्या बाहेर काढायला मुहूर्त घावला बघा एकदाचा. जावा घेऊन आणि परत पाठवू नका, नाहीतर ह्याच्यापेक्षा बत्तर अवस्था करून घराच्या बाहेर काढीन. ए नेबळाट, पुन्हा तोंड दाखवू नका. स्वतःची बायको मांडवातनं पळून गेली आणि आपल्याला मैदान सांभाळायला म्हणतोय. मंजू मंजू अरे ये 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 ये. म्हणजे काय ग? म्हणजे बॅग घेऊन कुठे चाललीस? अगं तिला बसू दे तरी, तिला पाणी दे. ये तू बस आधी. येते.
सांग आता. अगं इथे सगळे आपलीच माणसं आहेत. अगं म्हणजे काय झालं? मंजू सांग ना काय झालं. मम्मी साहेबांनी 5 परतांसाठी घरी पाठवलं आणि म्हणलं की परत येऊ नको. आणि आई घरी घेऊन गेली तर आत्यानं शपथ देऊन बजावलं का घरी यायचं नाही म्हणून. काय करू काहीच कळना झालं म्हणून बॅग घेऊन इकडे आले. काय बाई कमालच झाली. एकदा तर लगीन झालं की मागचे सगळे विसरून जायचं असतं. हे काय मग तू सध्या तरी तुझ्याशी नीट वागतोय ना? म्हणजे हिला सून म्हणून शून्य किंमत आहे तर सत्याच्या घरी. आणि किंमत देणार तरी कशी? सत्या कुठे आणि ही मंजू कुठे? मला माहिती होतं तू त्या दिवशी माझ्याशी खोटं बोललीस ते. शेवटी बाईच्या जन्माला आल्यावर काही दुःख घेणावीच लागतात. पण तू काळजी करू नकस. तू ना माझ्या घरीच. नको नको तू माझ्या घरी ये. माझी लेक काय घरी येत नाही. तू मला लेकीसारखीच आहेस. तुझा मानपान करायला मला आवडत. म्हणजे अगं मी पण एकटीच असते रूमवर आणि आई पण गावाला गेली आहे ना. तुला हवं तर ये माझ्या बरोबर राहायला. हा हे चांगलंय. आणि दोघीच आहे म्हटल्यावर अवघडल्यासारखं बी नाही होणार. आणि बाहेर कोणाला कळायची पण भीती नाही. बरं चल म्हणजे काहीतरी खाऊन घे. चल. वा 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 वा. झाली का वाटून बुंदी? कशाची कशाची? अरे तुझ्या न झालेल्या लग्नाची. ठीक आहे काय का असं ना. शेवटी बिन लग्नाचा नवरदेव कामावर आला. नाहीतर मला वाटलं डायरेक्ट 16 दिवसानंतरच परत येतोय का काय. असतोयच काय असं नको. मला कामावर यायची लय हौस असते. सुट्टी घेऊन घरात बसू तर वाटलं पाहिजे ना. वा 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 वा. शाबास. तुझ्यासारख्या तरुणांची गरज आहे देशाला. चला. कुठं सीमे? सीमेवर नाही पेड वळायला. चला. वळतोय की. रुबाब. राव काय म्हणतात मला. काटे काटा टोचू का तुला? तुला का लाज वाटू दे. तुझी न झालेली बायको माझ्या भावाच्या मागे गेली आणि तू तोऱ्यात फिरतोस होय. हसायला काय झालं? हसायला काय झालं? काय हा शिकत आहे त्या. मला खरं सांगू का? चिमण्या काय उडवतोय? बोल की घडा घडा. आय एम फ्री नाव. माझ्या मागची पिढा तुमच्या भावा माग गेली. ती मंजू काय कामाची आहे वय? मी आज सुटलो आणि तुमचा भाव अडकला. डोंट फिअर व्हेन मंजू इज देअर. आय एम शेफ नाव फॉर माय लव्ह. आबू
लय वाचा वाचा करू नको, नाहीतर तुला शेफ झोन मधनं काढून कामावरनं कमी करून डेंजर झोन मध्ये घालीन बघ. पेडा वळायला जातोय. गट पेडा वळतोय की. पेडा वळतोय की. पेडा वळतोय की. ही पेडा असं का म्हणलं बरं? मी आज सुटलो तुझा भाव अडकला. हाय, 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 हाय. लक्ष ठेवायला पाहिजे. साहेब, एक गरमागरम न्यूज देऊ का? बोल. तुमची मानलेली लेख कर्तव्यदक्ष पोलीस आधीची कॉन्स्टेबल वाघमारे आणि आत्ताची मंजिरी सत्यजित सुर्वे 5 परतवण्याला कुठं आली माहितीये का? कुठं? इथं पोलीस चौकीत. पोलीस चौकीत? होय. अहो, मम्मी साहेबांनी सांगितलंय परत माघारी घराकडे येऊ नको. आणि तिच्या आत्यानं पण घरातनं हाकलून दिली, म्हणून तर इथं आली ना ती.